गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधले आज गणित बघणार आहोत. तर या ठिकाणी शाब्दिक गणित आहेत, उत्तर त्याचे आपल्याला कशा पद्धतीने काढायचे, मग टीएनचं सूत्र वापरायचं का एसएनचं सूत्र वापरायचं, कन्फ्युजन होतं. तर बघूत आपण एक गणितामध्ये काय ठरवले बघा की सानिकाने 1 जानेवारी 2016ला ठरवले की त्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रकारे बचत करत राहायचे. तर 31 डिसेंबर 16 पर्यंत तिची एकूण बचत किती. एकूण बचत लक्षात ठेवा, ज्यावेळेस एकूण विचारलं जातं त्यावेळेस एसएनचं सूत्र वापरायचं. काय करायचं, एसएनचं. आता बघा 1 जानेवारी 16ला 10 रुपये, 2 जानेवारीला 11, 3 जानेवारीला 12 अशा पद्धतीनं. आता एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की 2016 हे लीप वर्ष आहे. 2016 हे काय आहे, लीप वर्ष. त्यामुळे त्या ठिकाणी वर्षात किती दिवस येतील, 366 दिवस येतील. आणि जर लीप वर्ष नसेल तर किती येतील, 365 दिवस येतील. मग आपलं लीप वर्ष कशाला लक्षात ठेवायचं, सध्याचं हे वर्ष कोरोनाचं वर्ष 2020 हे लीप वर्ष लक्षात ठेवायचं आपण. आणि त्याच्या पाठीमागे 4 जायचं, 2016, 2012, 2008, 2004 अशा पद्धतीनं. आणि त्याच्या पुढे 2024. इतर जर असेल समजा हेच गणित परीक्षेमध्ये असं आलं फक्त 16 ठिकाणी 17, 15, 18, 19 किंवा 21 आलं तर यांची किंमत 365 घ्यायची. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो काय करायचं आपल्याला. ही अंकगणित श्रेणी आहे बघा, ही दिलेली उदाहरण काय अंकगणित श्रेणीमध्ये आहे. दहा, 11, 12, 16. T1 किती आहे, 10. B किती आहे, T2 मायनस T1, 11 वजा 10, 1. L किती आहे, 366 दिवस. बघा उतरण्याला विचार नाही केला, 366 दिवस. जर हे लीप वर्ष नसतं तर आपण किती घेतलं असतं, 365 दिवस घेतलं असतं. आणि आपल्याला काय शोधायचंय, एसएन शोधायचंय. यांचे 2a अधिक n वजा 1d या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवायच्यात. यस याची किंमत 366, 366 दुसरी 2, 2 गुणिले याची किंमत 10 अधिक 366 वजा 1 ची किंमत 1. बेक बे बेक बे 1 उरला, 2 8 16, 2 3 6, बेंदा 20. 366 वजा 365 गुणिले 1 20 अधिक 366 सॉरी 365 बेरीज नाही तर गुणाकार आहे. 365 गुणिले आपण माझ्याकडून चुकून बेरीज झाली होती. यस 366 बरोबर 183 गुणिले 385. मग या ठिकाणी यस 366 बरोबर यस 366 बरोबर आपण ह्याचं उत्तर बघितलं पाठीमागे गुणाकार सुद्धा करून बघू शकता तुम्ही, परंतु आपण वेळ वाचवण्यासाठी 70,455 आपल्याला त्या ठिकाणी येतं. 70,455 गुणाकार तुम्ही जर करून बघितलं तर. आता बघा दरवेळेस एस 366 इथं एस 366 हे आपण नाही लिहिलं तर ह्याचा अर्थ होतो इथून ह्यापर्यंत डावीमध्ये काहीच बदल नाही. आता हे उत्तर आपल्याला इथं उत्तर जमल का नाही, आपल्याला ह्याचं शाब्दिक उत्तर लिहावं लागेल. कशावर प्रश्न काय आहे, शाब्दिक उत्तर विचारलं. त्याच्यामुळं म्हणून सारिकाची
17,455 ही स्थानिकाची बचत झाली असते. एक आपल्याला हे जर लीप वर्ष नसतं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवा लीनची किंमत 365 घेतली असती. म्हणजे बदल काय होऊ शकतो तो आपण लक्षात घ्या. दुसरं गणित आहे बघा. एका ग्रस्ताने 8,000 रुपये कर्ज घेतले व त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? अ मॅन बॉरोज 8,000 रुपीज अँड पेड इंटरेस्ट 1,360. Each installment is less than 40 by previous one and total installments 12. Number of installments 12. Then find the first and last installment. पहिला आणि शेवटचा हप्ता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? शोधायचं. तर लक्षात ठेवा ज्यावेळेस कर्जाचं गणित कर्ज घेतलं किंवा उसने पैसे घेतले मग ते कर्ज बिनव्याजी असू द्या किंवा व्याजानं असू द्या त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी एसएनचं सूत्र वापरायचं आहे. हप्ते उसने पैसे घेतले व्याजाने पैसे घेतले कसे असं जर झालं तर ते एसएन वापरायचंय. बघा या ठिकाणी या गणितामध्ये आपण एक लक्षात ठेवायचंय एसएन बरोबर काय करायचं किती पैसे व्याजाने घेतले तर 8,000 रुपये मुद्दल आणि त्याचे व्याज किती आहे 1,360. ही आपली झाली एसएनची किंमत. जर या ठिकाणी बिनव्याजी असते समजा तर 8,000 रुपये जसे तसे आले असते आपले एसएन. पण या ठिकाणी व्याज आहे आपल्याला परतफेड करताना नुसतं मुद्दल परतफेड करायचं आहे का तर नाही मुद्दल अधिक व्याज परतफेड करायचं एसएन. त्यानंतर पुढचं काय आहे प्रत्येक हप्ता बीची किंमत प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी होता. किती कमी होता 40 रुपयानं कमी होता. त्यानंतर टोटल इन्स्टॉलमेंट किती भरले तर 12 हप्ते. तर आपल्याला काय करायचंय पहिला हप्ता आपण ए म्हणतो आणि शेवटचा हप्ता एक शोधायचा. फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट बघा या ठिकाणी वजा काय घेतलंय कारण प्रत्येक हप्ता समजा पहिला हप्ता तुम्हाला दुसरं उदाहरण की पहिला हप्ता 50 रुपयाचा दुसरा हप्ता किती येणार 40 रुपये कमी करायचं 10 रुपयाचा हप्ता एक उदाहरण सांगितलं कमी त्याच्यामुळे डी ची किंमत आपण त्या ठिकाणी ऋण घेतलेली आहे. डी ची किंमत ऋण घ्यायचं कारण ते आहे. मग आता आपल्याला पहिलं सूत्र नंबर 1 एसएन बरोबर किती दिलंय 9,360. आता मी रुपये लिहित नाही त्या ठिकाणी सूत्र काय एन छेद 2 ए अधिक एन वजा 1 डी बरोबर 9,360. यांची किंमत किती 12/2 पहिला हप्ता माहित नाही 12 वजा 1 डी ची किंमत वजा 40 वजा असल्यामुळे कंस केला बरोबर 9,360. बे सुकुम 12 6 कंसात 2a 12 वजा 1 11 गुणिले वजा 40 बरोबर 9,360. 2a अधिक वजा 11 चोक 44 440. लक्षात ठेवा 6 इकडे गुणाकारात तिकडे मी त्याला 6 ला काय करतो भागाकारात इकडं आणि तिकडं असा शब्द वापरला तर इकडं उजवीकडं असं आपण त्या अर्थानं तर 9,360 भागिले 6 1 6 पुढले 3 6 पंचे 30 6 36. मग काय आलं 2a वजा 440 बरोबर 1,560 आलं. 2a बरोबर काय येणार आहे 1,560 वजा 440 ची बाजू बदलली तर अधिक 440. 2a बरोबर 0 6 4 10 हाताला 1 1 4 5 5 5 10 हाताला 1 a बरोबर किती आलं मग 2,000 छेदस्थानी 2 बे 1 बे किती आला आपला 1,000 रुपये. पहिला हप्ता किती आला आपला 1,000. आता शेवटचा हप्ता काढायचा आपल्याला.
शेवटचा हप्ता म्हणजे किती हप्ता? 12 हप्ता. याची किंमत किती? 1000. याची किंमत किती आहे? 1000. याची किंमत 1000 आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेशन करून काय करता येते का? काटछाट बघा, काटछाट करायची आपल्याला. कशा पद्धतीने काटछाट होऊ शकते? T12 बरोबर याची किंमत 1000 अधिक 12 वजा 1 गुणिले डी ची किंमत वजा 40. T12 बरोबर, आता डबल याची गणना मी आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला, 1000 12 वजा किती झालं? 11 गुणिले वजा 40. 1000 11 चौक 44 पण वजा येणार आहे कारण या ठिकाणी अधिक इथं वजा चिन्ह. 1440 वजा केले तर 560 रुपये. शेवटचा हप्ता किती आला? 560 रुपये. आपल्याला इथं पहिला हप्ता फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि शेवटचा हप्ता लास्ट इन्स्टॉलमेंट. आपलं उत्तर तुम्ही जर चेक करून बघितलं बघा, पहिला हप्ता 1000, दुसरा हप्ता 960, तिसरा हप्ता 920, असं करत करत जर तुम्ही गेलं तर शेवटचा हप्ता तुमचा किती येणार आहे? 560, 12वा हप्ता. आणि याची सगळ्याची बेरीज जर केली तर ती किती येणार आहे? 9360 रुपये. तर गणितामध्ये पुन्हा पुन्हा सांगले की ह्या गणितामध्ये एक चालणी केली, आपण ह्याला 2 करू. ही चालणी करण्याचं कारण हे लीप वर्षामध्ये 366 दिवस घेतले. हे अशा पद्धतीने गणित आले की व्याजी बिनव्याजी पैसे घेतले, उसने पैसे घेतले, तर त्या ठिकाणी आपलं एसएनचं सूत्र वापरायचंय. मग आपण पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता कसा काढायचा? आधीच हप्त्यापेक्षा कमी म्हणलं तर डी ची किंमत काय घ्यायची? ऋण घ्यायची. आणि डी ची किंमत ऋण घेतल्यानंतर मग आपल्याला त्याचे उत्तर काढता येतील. आता तशाच पद्धतीनं तिसरं आपल्याला गणित बघायचे. तिसरं गणित काय बघा, सचिन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये नॅशनल सेव्हिंग्स जे आहे त्या नॅशनल सेव्हिंग मध्ये किती बचत केली? पहिल्या वर्षी 5000, इन फर्स्ट इयर 5000, इन सेकंड इयर 7000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000. याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची एकूण 12 वर्षातली गुंतवणूक किती? मग आपल्याला 12 वर्षातली गुंतवणूक करायची. एकूण शब्दाला एसएनचं सूत्र वापरायचं. मग इथलं तिसरं गणित, दिलेली अंकगणिती सेडी गिवन एपी 5000, 7000, 9000 डॅश डॅश डॅश. T1 ची किंमत किती येणार आहे? 5000. डी किती येणार आहे? डी बरोबर T2 वजा T1, 7000 वजा 5000, हे आलं 2000. त्यानंतर किती वर्षात काढायची? एन बरोबर 12 वर्ष. आणि आपल्याला किती काय करायचं? एसएन काढायचं, टोटल सेव्हिंग. मग या ठिकाणी एसएनचं सूत्र वापरायचं, तुम्हाला गणित करायचं. एसएन बरोबर एन छेद 2, 2a अधिक एन वजा 1 डी. S12 बरोबर 12 छेद 2, 2 गुणिले ची किंमत 5000, एन किती आहे? 12 वजा 1, डी ची किंमत 2000. या पुढचं गणित तुम्ही करू शकता, तुम्हाला मुद्दाम ते सांगितलं नाही. चौथं गणित बघा, एका नाट्यगृहामध्ये ऑडिटोरियम मध्ये खुर्च्याचे एकूण 27 रांगा, देर आर 27 रोज ऑफ चेअर्स किंवा सीट्स शब्द वापरतात त्या ठिकाणी. इन फर्स्ट रो देर आर 20 चेअर्स, 20 खुर्च्या आहेत, 20 सीट्स आहेत. दुसऱ्या रांगेमध्ये 22, सेकंड रो मध्ये 22, तिसऱ्यामध्ये 24. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? 2 प्रश्न आहेत.
then find the number of seats in 15th row, number of seats in the 15th row and find the total number of seats in that auditorium. त्या नाट्यगृहामध्ये एकूण किती खुर्च्या असतील, म्हणजे आपले दोन्ही सूत्र वापरायचे. एकूण म्हणलं की एसएनचं सूत्र वापरायचं, परंतु त्यांनी काय केलं, ठराविक रांगेमधल्या खुर्च्या विचारल्या आपल्याला. कुठल्या रांगेतल्या विचारल्या, 15व्या रांगेतल्या. त्यामुळं यांची किंमत दोन्ही ठिकाणी बदलणार आहे. बघा कशी बदलणार आहे ते आपण बघणार आहोत. वीस, 22, 24 डॅश डॅश डॅश. T1 बरोबर A बरोबर 20, D बरोबर किती वाढ होत चालली आहे, 2. आता बघा यांची किंमत आता कन्फ्युज होत आपल्याकडे. यांची किंमत किती घ्यायची, 27 घ्यायची का 15 घ्यायची. तर एका गणितासाठी 15 घ्यावं लागेल आणि एका गणितासाठी 27 घ्यावं लागेल. 27 त्या ठिकाणी खुर्च्या आहेत. बघा नंबर 1 चं काय करायचं आपल्याला, Tn बरोबर A अधिक n वजा 1D. आपल्याला काढायचंय काय, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर टी किती रांगेतले काढायचे, 15व्या रांगेतल्या. याची किंमत किती, 20. 15 वजा 1 गुणिले डी ची किंमत 2. 14 गुणिले 2, 14 दोन्ही 28. म्हणजे 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील, 48 खुर्च्या असतील. आता मुद्दा मी यांची किंमत इथे लिहिली नाही, कारण यांची किंमती दोन गणितामध्ये बदलणार आहेत. नंबर 2 काय काढायचं, SN बरोबर n/2, 2A अधिक n वजा 1D. आता त्या सभागृहामध्ये एकूण किती खुर्च्याच्या रांगा आहेत तर 27. मग यांची किंमत किती घ्यावी लागेल आपल्याला, 27. 27/2 27/2. 2 गुणिले ची किंमत 20. n किती आहे, 27 वजा 1, डी ची किंमत 2. बघा या ठिकाणी पुन्हा सांगतोय, सूत्रामध्ये मागे सांगितलं होतं इथं हे सूत्र ए आहे, इथं 2 आहे, कन्फ्युज होऊ देऊ नका. मग 2 27 ला काही पूर्णांकात भाग जात नाही, त्यामुळे असं ठेवून द्या. 20 दोन्ही 40, 27 वजा 1 26 गुणिले 2. अगोदर आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करून घ्यावं. 27/2, 40, 26 दोन्ही 52, 40 अधिक 52 92, बे 1 बे, बे 4 8, 1 उरला बे 12. आता आपल्याला 27चा पडा म्हणायचा. 27 62 40 16, 27 18 108 आणि 16 124. परंतु आपल्या इथं शाब्दिक उत्तर लिहायचं. शाब्दिक उत्तर लिहिलं नाही लिहिलं तर अर्धा मार्क कटतो. त्यामुळे काय लिहावं लागेल, म्हणजे 15व्या रांगेतील खुर्च्या सीट्स किंवा चेअर शब्द वापरला जातो. सभागृहातील एकूण खुर्च्या, टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम. बाराशे 42. गणित तुम्हाला त्या ठिकाणी मी समजून सांगितलं. याच्यामध्ये यांची किमती 2 का बदलतात ते तुम्हाला सांगितलं, कारण यामध्ये 2 प्रश्न आपल्याला विचारले होते की एका 15 रांगेमध्ये किती खुर्च्या असतील आणि एकूण खुर्च्या किती असतील. तुम्ही जसं रफला जरी करून बघितलं, आपलं उत्तर बरोबर आहे का चेक करून जरी बघितलं तर लक्षात येते. बघा पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आता 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24, चौथ्या रांगेत 26, 5व्या रांगेत 28, 6व्या रांगेत 30, 7व्या रांगेत 32, 8व्या रांगेत 34, 9व्या रांगेत 36, 10व्या रांगेत 38, 11व्या रांगेत 40, 12व्या रांगेत 42, 13व्या रांगेत 44,
14 रंग आहेत 46 आणि 15 रंग आहेत 48. हे असं आपण कॅल्क्युलेट केलं, तुम्हाला एक ग्राफ दाखवलं तर मग हे सूत्र, मग गणिताचे सूत्र उपयोग नाही. अशा पद्धतीने आपण समजा एखादा गुणाकार करायचा, आपल्या माहिती की 2 गुणिले 5 आपण 10 असतं, पण आपण 2 अधिक 2 अधिक 2 असं करण्यापेक्षा डायरेक्ट 2 गुणिले 5 करतो. मग तसं जर हे आपल्याला असं दिलं तर नापास होणाऱ्या मुलाला एखादा अर्धा मार्क पडू शकतो, परंतु खरी पद्धत कोणती आपल्याला हीच पद्धत आहे की आपण ह्या पद्धतीने आपले उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता राहिला या ठिकाणी 5वा आणि 6वा प्रश्न. मला वाटतं 5वा आणि 6वा प्रश्न तुम्ही 5वा 6वा आणि त्याच्या अगोदरची सोडवली उदाहरणं आणि यामधले जे काही गणित असतील संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये प्रॉब्लेम सेट 3 मधले तुम्ही करून बघायचे. जे काय अडचण असेल ते अडचण मला तुम्ही काय करायची, विचारायची. मग यानंतर एक दिवस दिल्यानंतर आपण मग पुढच्या प्रकरणाला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.